नमस्कार. आय गेस मी लाईव्ह आले आहे आत्ता. नमस्कार. मला अजून काही प्रश्न दिसत नाही आहेत म्हणून मी सुरुवात करत नाही आहे. नमस्कार. मी स्नेहलता गिरीश वसईकर. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत मी सोयराबाई साहेबांची भूमिका साकारत होते. हॅलो. संतोष. जय शिवराय ताई. जय शिवराय. संगीता गणेश राणी. अविनाश मुळे हाय. शिवभक्त किशोर बोकडे पाटील हाय. जय शिवराय. गुड इव्हनिंग. हाय सुरभी. मी मस्त. म्हणजे आजचा आपला विषयच आहे की या मालिकेतला माझा प्रवास कसा होता. तर प्रवास कसा होता हे सांगायला मला नक्कीच आवडेल. खरं तर काय सांगावं, आजचा हा दिवस माझ्या वाट्याला आला त्याबद्दल मी जास्त भाग्यवान समजते स्वतःला. तर आत्ता तुम्ही इतके जण आता बघता आहात, तर सुरुवात करूया. आणि सुरुवातीला सर्वांनाच शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. येस, बोला. हो हो, कोरोनापासून काळजी घेते मी. येस. तर माझा हा प्रवास कसा सुरू झाला. खरं तर माझी एक मालिका संपल्यानंतर एक वर्षभर मी बऱ्याच प्रोजेक्टना नाही म्हणत होते. त्याचं कारण एवढंच होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते काय वेगळं करायचं आहे हे मलाही कळत नव्हतं. पण एक दिवशी अचानक मला सचिन गद्रेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की एक असा प्रोजेक्ट आहे, तर तू येऊन लुक टेस्ट देशील का. म्हटलं ठीक आहे. आणि मला फार कमाल वाटली जेव्हा त्यांनी मला कुठे लुक टेस्टसाठी यायचं हे सांगितलं. तेव्हा ते ऐकून मी लगेच हो म्हणाले. कारण त्यांनी ज्या ठिकाणी मला लुक टेस्टसाठी बोलवलं होतं, ज्या ठिकाणी तो खरं तर सेट आहे, त्या वास्तूवर मी तिसऱ्यांदा जात होते. त्याच्या आधी 2 प्रोजेक्ट मी त्या वास्तूवर केलेत. मला त्या कॉलनंतर क्षणभर असं वाटलं की कदाचित हीच वास्तू आहे जी आपल्याला तथास्तु म्हणते. तर आपण पुढे व्हावं आणि ॲटलिस्ट लुक टेस्ट देऊन यावं. तर मी तो प्रयत्न केला आणि आमची लुक टेस्ट खूप छान झाली. तेव्हा गीता गिरमे, अतिशय सुंदर भूमिका केली आपण टी व्हीवर. तुमचा व संभाजीराजांचा सीन चालू आहे. ओ थँक्यू. तर लुक टेस्ट केली आणि त्या दरम्यान लुक टेस्ट होत असताना, लुक टेस्ट झाल्यानंतर कॅमेरा मागे शिरीष आणि राज आमचे असिस्टंट डिरेक्टर्स तेव्हा उभे होते आणि त्यांचे डोळे ना असे चमकले. त्यांचे डोळे चमकल्यावर मलाही असं वाटलं की चला काहीतरी पॉझिटिव्ह होप्स आहेत. आणि मग अर्थात हा रोल माझ्या वाट्याला आला. खरं तर मला असं वाटतं की मी हा रोल नाही निवडला, तर रोलने किंवा त्या भूमिकेने, त्या व्यक्तिरेखेने मला निवडलं ही व्यक्तिरेखा सादर करण्यासाठी. यासाठी खरं तर झी वाहिनीचे आभार, स्वराज्यरक्षक संभाजीच्या पूर्ण टीमचे आभार, आमच्या प्रोड्युसर्सचे आभार. त्या दिवशी मी पहिल्यांदा अमोल कोल्हेंना भेटले होते आणि तेव्हा अमोल सरांना भेटल्यावरती मला 2 मिनटं असंच झालं होतं की अय्या, माझ्यासमोर कोण साक्षात देव उभे आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की नंतर काही महिन्यांनी तुला माझ्या आईचा रोल करायचा आहे. मी जरा घाबरले होते तेव्हा. तर मी म्हटलं की आत्ता कुठे वजन कमी केलं आहे मी आणि आत्ता कुठे मी जरा माझ्या वयाचे रोल शोधते आणि आईचा रोल, तोही तुमच्या आईचा रोल. तर त्यांनी मला तो ग्राफ समजावून सांगितला आणि तेव्हा मला असं वाटलं की मी कदाचित
जो विचार करत होते की काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं करायचं आहे, ते कदाचित हेच असेल ज्याच्यात तरुण असल्यापासून वयोवृद्ध होण्यापर्यंतचा प्रवास दाखवायचा होता, तेही एकाच मालिकेतून आणि एकाच व्यक्तीने. त्यामुळे मी अर्थात या भूमिकेसाठी हो म्हणाले आणि मग पुढची भूमिका तुम्ही सगळ्यांनी बघितलीच आहे. ओमकार गोरे, खूप सुंदर ॲक्टिंग. प्लीज वी वॉन्ट टू सी यू इन पॉझिटिव्ह रोल मॅम. हो हो, मला सुद्धा पॉझिटिव्ह रोल करायचे आहेत. तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ देत. थँक्यू निखिल. ज्योती थँक्यू. तुमचे डोळे फार बोलके आहेत. थँक्यू. अगं फारच बोलके आहेत माझे डोळे. काय होतं माहिती आहे का, मला एखादी गोष्ट लपवायची जरी असली ना तरी ती लपवता येत नाही. म्हणजे बऱ्याचदा सेटवर असं व्हायचं की हां, बऱ्याचदा असं व्हायचं की मला एखादी गोष्ट लपवायची आहे पण ती लपवता यायची नाही माझ्या डोळ्यांमुळे. आणि माझी जीवाभावाची मैत्रीण पल्लवी वैद्य, मला कॅरेमल कस्टर्ड हवं आहे स्नेहा. अगं मिळेल ग शोन्या, सगळं मिळेल तुला. तर मी आत्ता तुझ्याबद्दलच बोलत होते. सेटवरती बऱ्याच गोष्टी आम्ही न बोलता नुसतं डोळ्यांनीच एकमेकांकडे बघायचो आणि इतके हसायचो. आणि बिचाऱ्या पल्लूला कित्येक वेळा माझ्यामुळे ओरडा मिळाला आहे. मी बऱ्याचदा डिरेक्टरचा ओरडा खायचे कारण मी खूप मस्ती करायचे. आणि मला वाटतं मस्ती करत राहिलो तरच काम करताना मजा येते. कारण ही भूमिका ही इतकी सिरियस आणि इतकी काय म्हणू तुम्हाला की ती इतकी डेप्थवाली भूमिका होती की जर का मी ऑफ द स्क्रीनसुद्धा तितकीच वैतागलेली आणि चिडलेली राहिली असते ना तर माझं डोकं भणभणलं असतं. मला कामात नक्की काय करायचं आहे ना हे कळलं नसतं. त्यामुळे आम्ही खूप मस्ती करत राहायचो सगळे. या भूमिकेव्यतिरिक्त मालिकेतली दुसरी कोणती भूमिका साकारायला आवडली असती? अ, अ, खरं तर मला माझी भूमिका खूप आवडते कारण माझ्या भूमिकेला जितक्या शेड्स होत्या तितक्या शेड्स सगळ्या भूमिकेंना नाही आहेत. पण तरीही मला येसूबाई महाराणींची भूमिका खूप आवडली होती. आऊसाहेबांची भूमिका मला फार आवडली होती. मला पल्लवी ची भूमिका फार आवडली होती. अर्थात कलाकाराला जी भूमिका मिळते ती करायला आवडते आणि खरं तर जी भूमिका मिळते त्या भूमिकेतच राहून त्या भूमिकेचं सोनं करणं हे त्या कलाकाराचं काम असतं आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत होतो. अभि भराते विचारतायत, सोयराबाईंचा रोल करताना कधी वाईट वाटलं का? हो. मी बऱ्याचदा अपसेट व्हायचे की मी हे का करते. खरं तर एक असाच सीन होता ज्याच्यात चुकलेल्या होत्या सोयराबाई साहेब आणि त्यां त्यांची मुलं त्यांना विरोध करतायत. आणि त्यावेळी रूममध्ये म्हणजे मेकअप रूममध्ये माझी अशी भावना तयार झाली होती की हे सगळं प्रेझेंट करताना माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी येते. आणि मला असं वाटतं की कधी कधी ना बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या आईवडिलांना ना नीट समजून घेत नाही. आईवडिलांच्या मनात प्रत्येक मुलाचं चांगलं व्हावं हेच असतं. पण जे दुबळं बाळ असतं किंवा जे बुजरं बाळ असतं ना त्याच्यावरती जास्त जीव असतो. कारण माहीत असतं की जे शूर बाळ आहे ते सगळंच करेल पण या बाळासाठी आपण काहीतरी करायला हवं. आणि त्या सगळ्या घालमेलीत आई कित्येकदा चुकीची ठरवली जाते. तर ही अशी भूमिका सादर करताना मला खरंच कधी कधी फार वाईट वाटायचं. थँक्यू.
या भूमिकेमुळे मूळ स्वभावात काही बदल झाला का? पुष्कर कुलकर्णी विचारत आहेत. अहो, खूप बदल झाला माझ्यात खरं तर. म्हणजे खूप बदल म्हणजे एकतर हे एक अगदी करेक्ट आहे की मी आणि सोयराबाई साहेबांच्या व्यक्तिमत्वात एक एक किंचित असं साम्य आहे की जे मनात असतं ते ओठावर येतं पटकन, आणि जे मनात आहे ते ओठावर आणताना कधी भीती नाही वाटत. जे आहे ते बेधडक बोलायचा स्वभाव माझा सुद्धा आहे. आणि पण आत्ता निदान मी बोलण्या अगोदर जरा थांबते आणि आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं आहे पण समोरच्यालाही त्याचं वाईट नाही वाटलं पाहिजे हा विचार करून जरा कधीतरी आता बोलत असते मी. सो हा एक बदल तुम्ही म्हणू शकता. येस, तोच सांगितला मी आता, कॉमन गुण. भूमिका करताना कॅरेक्टरमध्ये घुसले होते का? हो. खरं तर प्रत्येक सीनच्या वेळी आम्ही भूमिकेत शिरायचो. तुम्ही मला फर्स्टला आवडत नव्हता, नंतर आवडायला लागला. सिरियलमध्ये भूमिका तशी होती. होय हो. तुम्ही माझ्यावर रागवलात ना तरी मी ते त्याला माझ्यावरचं प्रेमच समजेन. कारण जर तुम्ही त्या भूमिकेवर तेव्हा रागवत असाल तर ती माझ्या भूमिकेला मिळालेली दाद आहे. आणि नजरभेदीपणा फार आवडला. संवाद किंबहुना आवाज साजेचा होता. थँक्यू. ए दीप्ती, हाय. मी सेटवर क्रिएटिव्ह चित्र काढायचे त्याबद्दल सांगू. गंमत सांगू का? मी आहे ना, माझ्या मेकअप रूमची गंमत सांगते तुम्हाला. बऱ्याचदा असं होतं की मी जी कुठली मालिका करते किंवा आत्ता 3 वर्ष जेव्हा ही मालिका करत होते तेव्हा मेकअप रूम एकच आहे आणि त्या मेकअप रूममध्ये 12 ते 13 तास घालवायचे आहेत. तर मला माझी मेकअप रूम ना प्रसन्न लागायची. म्हणजे मी माझ्या मेकअप रूममध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॉट केलेल्या की इथे आमचा देवारा पल्लवीने बसवला होता. इथे आमचा देवारा असेल, इथे आमचा मिरर असेल, मागे आमच्या बॅग्स सगळ्या ठेवण्यासाठी काही कप्पे होते. मग आमची रूम नेहमी क्लीन असायची. मला रूममध्ये कचरा असलेला आवडायचा नाही. शिवाय आमच्या रूममध्ये एक मी लाईट आणून ठेवला होता ज्याला डिमर होतं. सो जेव्हा सीन नसेल किंवा जेव्हा झोप येते तेव्हा तो लाईट आम्ही डीम करायचो आणि त्याच्यावरती फ्रेग्रन्स पण ॲड करून, फ्रेग्रन्स डिफ्युजर होता तो, तर ते आम्ही लाईट डीम करून नाईट म्युझिक किंवा असं लाईट मेडिटेशनवालं एखादं म्युझिक ऑन करून आम्ही जरा रिलॅक्स करायचो. आणि तुम्हाला गंमत वाटेल पण मालिकेतल्या आम्ही सगळ्या सुरुवातीच्या राण्या आणि स्वतः आऊसाहेब आम्ही सगळे हे माझ्या रूममध्येच असायचो सतत. म्हणजे कोणाचाही सीन झाला की सगळे आपापल्या रूममध्ये न जाता आम्ही एकाच रूममध्ये जमायचो. एकाच रूममध्ये खाणं पिणं गप्पा गोष्टी करणं. इवन कधी झोपायची इच्छा झाली तर सगळेच बेडवरती पाय ठेवून झोपून जायचे तिथे. पण मला वाटतं हेच प्रत्येक सेटवरचे संस्कार असतात. या सेटवरचे संस्कार होते की सगळ्यांनी एकत्र मिळून राहणं आणि सगळ्यांचं ध्येय एकच होतं की लोकांपर्यंत हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला जावा. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनीही एकत्र असणं खूप गरजेचं होतं. कारण जी तुमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री असते तीच बऱ्याचदा ऑनस्क्रीन दिसत असते. लतिका, तुलासुद्धा. लतिका, काय बोलू मी तुम्हाला. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लतिका, पल्लवी, प्रतीक्षाताई, तन्वी आणि अरे आमच्या आधीच्या सकवारबाई, आमची खूप चांगली घट्ट मैत्री आहे. आणि
आम्ही सतत एकमेकांना भेटत असतो. मी लतिकाशिवाय नाही राहू शकत, पल्लवीशिवाय नाही राहू शकत. तर याच्या पुढे आता मी काय बोलू. या सगळ्यांनी मला भूमिका करताना खूप मदत केली आहे. लतिकाचा एक किस्सा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. सुरुवातीच्या काळात ना माझ्या डोळ्यातून पाणी यायचं नाही. मी ग्लिस वापरायचे आणि त्या दरम्यान ना ग्लिस वापरल्यावर तुमचे इमोशन्स पण तितके खरे नाही आहेत. तुम्ही खोटं रडताय, तुम्ही खोटे इमोशन्स आणताय, हे त्या कलाकारालाही वाटत असतं आणि समोर स्क्रीनवरती जे सीन बघतात प्रेक्षक त्यांनाही ते कळून येतं. तर मी एकदा लतिकाला एका सीनमध्ये विचारलं होतं, कारण लतिका खूप ढसाढसा रडत होती आणि मी तिला विचारलं की तू कसं काय इतकं खरं रडू शकतेस सीनमध्ये. तर ती म्हणाली की काही नाही, या सीनमध्ये तू आत्ता जे करतेस ते सगळं खरं आहे हे लक्षात घे आणि तुझ्या आयुष्यातला एखादा वाईट अनुभव आठव जो या गोष्टीशी रिलेट कर, मग बघ तुला खरं रडू येईल की नाही. आणि ती जी शिकवण होती त्यानंतर जेव्हा जेव्हा मी सीन केला तेव्हा मी त्या प्रत्येक सीनला माझ्याशी रिलेट केलं आणि मी प्रत्येक वेळी हा विचार करायचे की हे सगळं 300 वर्षापूर्वी घडून गेलं आहे आणि ते आज परत माझ्या रूपातून माझ्याबरोबर घडतं आहे. तर त्यासाठी मग ग्लेस घ्यायची गरज नाही पडायची. म्हणजे इथे हसता हसता इथे बघितल्यानंतर डोळ्यात पाणी भरायचं आणि पुढचे सगळे सीन तुमच्यासमोर सादर व्हायचे. खरोखरच सोयऱ्या विसरत होतात, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न साकार झाले. हो, या भूमिकेमुळे एक गोष्ट मी सांगेन सगळ्यांनाच की सगळे विचारतात ना की या भूमिकेने तुम्हाला काय दिलं, काय दिलं, काय दिलं. तर माझे आजोबा हे आत्ता गेल्या वर्षी वारले. 26 मेला त्यांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना फार गोष्टी आठवत नव्हत्या, त्यांना नातीही आठवत नव्हती. पण ते स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका सतत बघत होते. त्यामुळे त्यांना मी घरातली एक सदस्य जी त्यांची नात आहे, जी पहिलीपर्यंत त्यांच्या घरात राहिली होती, तिला ते सोयराबाई साहेब म्हणून ओळखत होते शेवटच्या क्षणापर्यंत. तर ही एक कायमची गोड आठवण मला या मालिकेने दिली आहे की जाता जाताही मी माझ्या आजोबांच्या स्मरणात होते आणि माझ्या आजोबांना शेवटच्या क्षणापर्यंत या मालिकेच्या रूपातून का होईना पण त्यांना क्षणभर का होईना पण मला आनंद त्यांना देता आला. सो त्यासाठी मी डॉक्टर अमोल कोल्हेंचे, डॉक्टर घनश्यामरावांचे, झी मराठीचे, विलास सावंत काकांचे, पिंकू बिश्वास सरांचे आभार मानते. हे आमचे प्रोड्युसर्स आहेत. आणि सोजल सावंत, मृण्मयी कुबेर, तुमचे खूप खूप आभार. कारण या भूमिकेसाठी जेव्हा तुम्ही माझी निवड केली तेव्हा मी माझ्या आजोबांच्या स्मरणात राहू शकले. तर त्याबद्दल खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. या भूमिकेतून कोणता चांगला गुण घ्यावासा वाटतो. या भूमिकेतून एक गुण घ्यावासा वाटतो की जे मनात असतं ते ओठावर आणायलाच हवं आणि आणणं हे आपलं कर्तव्य आहे. जितकं तुम्ही गोष्टी तुमच्या मनात दाबता, जितका आतल्या आत त्रास करून घेता, तितका तुमचा पश्चाताप वाढत जातो. तर त्यावेळी जे मनात येतं ते पटकन सांगावं आणि फंदफितुरी किंवा महेश कोगाडे सर आणि माझे सीन खूप व्हायचे. तर त्याच्यात ज्या गोष्टी त्या ऐकण्याने घडायला लागल्या होत्या त्या न करता, कोणाच्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवता जे समोर दिसतं त्यावर विश्वास ठेवावा आणि तसं वागावं, हा गुण मी या कॅरेक्टरमधून नक्कीच शिकले. दादू हाय. विवेक देशपांडे सर म्हणजे आमचे दादू
आणि ही भूमिका साकारताना माझ्या दिग्दर्शकांची मला खूप 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 जास्त मदत झाली आहे. कारण अर्थात या भूमिकेचा गाभा लक्षात घेणं आणि त्या भूमिकेनुसार परफॉर्म करणं हे माझ्या वयाला खरं तर तितकं कळणारं नव्हतं. पण ज्या पद्धतीने माझ्या दिग्दर्शकांनी मला समजावलं, दादू आणि कार्तिक केंडेंनी मला ही भूमिका समजावताना खूप छान पद्धतीने समजावलं होतं. मला कार्तिक सरांनी सांगितलं होतं की कितीही झालं ना तरी महत्त्वाकांक्षेचा जो निखारा असतो तो जरी तुम्हाला वरवर वाटला की तो विझला आहे तरी तो विझलेला नसतो. त्याच्यावर जर फुंकर घातली की तो परत पेट घेतो. आणि दादूंनी सांगितलं होतं की जी मनात असतं ते ओठी आणायला ताकद लागते आणि ती ताकद सोयराबाई साहेबांमध्ये होती. म्हणून सोयराबाई साहेब जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की मला आता वाटणी हवी आहे किंवा मला आता माझ्या मुलाचा राज्याभिषेक करायचा आहे तेव्हा तेव्हा त्यांनी ते मत व्यक्त केलं. आणि त्या काळात आपलं मत हे अशा पद्धतीने व्यक्त करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. तर हे सगळं समजवताना त्यांची मला खूप मदत झाली. आणखीन खरं तर मदत झाली ती आमच्या सगळ्या असिस्टंट्सची. कारण आमचे जे सगळे असिस्टंट्स आहेत ना ते कमाल असिस्टंट्स होते. प्रथम, राज, शिरीष, आकाश, प्रज्ञा, हे सगळे खरं तर प्रज्ञा आम्हाला सीन द्यायला यायची आणि आमचं अर्धं काम तेव्हाच होऊन जायचं. कारण जेव्हा ती सीन द्यायला यायची तेव्हा ती आम्हाला सीनच्या आधी काय घडलं आहे, सीनच्या नंतर काय घडलं आहे आणि सीनमध्ये खरं तर काय घडायला हवं, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हे सगळं इतकं छान समजावून सांगायची. तिची भाषाशैली कमाल आहे. म्हणजे मला जर ते शिकता आलं ना तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तर ती आमचं अर्धं काम सोपं करून टाकायची. आणि सेटवर गेल्यावरती आमचा शिरीष, प्रथमला आम्ही अक्की म्हणतो, तर अक्की, राज, आकाश हे सगळे ना सीन करताना खूप छान सीन समजावून सांगायचे. काही चुकलं तर छान व्यवस्थित येऊन सांगायचे की नाही तुम्हाला हे असं घ्यायचं होतं आणि ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतलं. सो कमाल टीम होती. डिरेक्शन टीम कमाल असली ना की तुम्ही सीनमध्ये भरकटत नाही. आणि न भरकटू देण्याचं काम डिरेक्शन टीम बरोबर आम्हाला डिरेक्शन दाखवत होती. सो त्याबद्दल हॅट्स ऑफ. आईचा स्वभाव सर्व मुलांबाबत कसा असावा असं तुम्हाला वाटतं? त्या काळचा आणि आत्ताचा मला वाटतं की आई आणि मुलाचं नातं हे खरं तर खूप स्वच्छ आणि निर्मळ असावं. म्हणून शंभूराजे म्हणायचे की आमच्या मातोश्री या स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या आहेत. खरं तर काय असतं ना, जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हाच आई जन्माला येते. आणि आई आणि मूल, जर का मूल 1 वर्षाचं आहे तर आई ही 1 वर्षाचीच असते. म्हणजे त्या दोघांचंही त्या नात्याचं वय हे 1 वर्षच असतं आणि ते सेम वयाने वाढत जातात. त्यामुळे त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट होणं, त्यांच्यात भांडणं होणं हे घडतच जातं आणि हे घडायलाच हवं. पण दोघांनी जर समजून घेतलं की आईसुद्धा आपल्याच वयाची आणि मूलसुद्धा आपल्याच वयाचं आहे असं आईने समजून घेतलं तर मला वाटतं नात्यातली गंमत ही त्या काळीही घेता आली असती आणि आत्ता तर घ्यायलाच हवी, जर का हे तुम्हाला कळलं आहे तर. तुमच्या भूमिकेमुळे आमच्या मातोश्रींना खूप रडायला येत असतं. खूप इमोशनल सीन होतात. थँक्यू. तेजस म्हणतात एकदा सोयरा राणी साहेबांचा डायलॉग म्हणा ना. कसं आहे ना, ही जी भूमिका किंवा ऐतिहासिक भूमिका जेव्हा कुठलाही कलाकार साकार करत असतो तेव्हा तो त्या भूमिकेला वंदन करून, त्या भूमिकेचा आदर राखून ती भूमिका सादर करत असतो. तर त्या भूमिकेच्या वस्त्रांमध्ये नसताना आणि काही परफॉर्म करत नसताना हे असे डायलॉग म्हणणं हा एक प्रकारे थोडासा अपमान असतो. आणि
मी कुठल्याही पद्धतीने मी वठवलेल्या भूमिकेचा किंवा इतिहासातल्या कुठल्याही भूमिकेचा अपमान करू इच्छित नाही. त्यामुळे खरंच मला माफ करा, डायलॉग म्हणता येणार नाही. तोंड बंद ठेवून संवाद डोळ्यातून बोलण्याचं सामर्थ्य आपल्या अभिनयात आहे ताईसाहेब राज नाईक. थँक्यू, थँक्यू. काय करू, बऱ्याचदा असं होतं ना की डायलॉगच नसतात, मग त्यावेळी खूप बोलायचं असतं आणि माझे डोळे मगाशीच त्या ताई म्हणाले की डोळे तुमचे खूप बोलके आहेत, तर खूप बोलते हो मी. इथून गप्प बसले तरी डोळ्यातून बोलतच राहते नुसती. तेलंग देवांग, थँक्यू. हाय, खूप छान दिसतंय, थँक्यू. अभिनय केला. तुमचं गाव कोणतं? मी राजापूरची माहेरची आणि वसईकरांकडून आम्ही रेवदंड्याचे. दिवेशसोबत की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत काम करताना कठीण वाटलं? राहुल गारगे विचारतायत. अहो, दोघांसोबत वाटलं. दोघेही एकतर त्यांच्या वाट्याला येणारे डायलॉग हे इतके मोठे मोठे पल्लेदार डायलॉग असायचे. मग त्यावेळी खरं तर माझी मजा असायची, कारण जेव्हा त्यांना खूप डायलॉग आहेत तेव्हा मला फक्त डोळ्यांनी बोलायचे. तर माझं काम तसं थोडं कमी असायचं, पण मला भीती दोघांचीही वाटायची. एक किस्सा सांगते तुम्हाला. दिवेश बरोबर तर काम करताना आम्ही नेहमी असे डोळे विस्फारून असायचो की वाव, हा मुलगा काय कमाल काम करतो. तोही आणि आभासुद्धा, छोट्या येसूबाईंचं काम तिने अमेझिंग केलं होतं. म्हणजे ते दोन लहान मुलं आम्हाला इतकं कॉम्प्लेक्स देत होते सेटवर की एकतर ते मजा मस्ती पण करायचे आणि सीन करताना बॅटिंग करायचे. तर आमचं जरा असं व्हायचं की हे फार भारी काम करतात. आणि जेव्हा अमोल सरांची एंट्री झाली तेव्हा एकदा पल्लू, हा किस्सा सांगू का गं? जाऊ दे, सांगते तर ऐका. झालं असं की अमोल सरांची एंट्री झाली होती आणि आमचे त्यांच्याबरोबर एक दोन सीन झाले होते हां. पण त्या दरम्यान सगळ्यांबरोबर सीन होते. आमचं असं 1 to 1 सीन नव्हता. आणि नंतर आमच्या वाट्याला 1 to 1 सीन यायला लागले. तर एकदा मी आणि पल्लू रूममध्ये असं म्हणालो की अगं, इथून आपण डायलॉग पाठ करून जातो, पण तिथे गेल्यावर ना ततबप होतं गं. ते ना असं डायरेक्ट डोळ्यात बघून डायलॉग बोलतात ना, तर सगळं विसरायला होतं. तर मी म्हटलं आपण एक काम करूया, आपण ना त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करूया. आपण काय करूया, ते जेव्हा आपल्या चेहऱ्याकडे बघतायत ना, डोळ्यात बघतायत, तेव्हा ना आपण सतत त्यांच्या शूजकडे बघूया, शूजकडे बघूया, वर बघूया, शूजकडे बघूया, वर बघूया, त्यांना थोडंसं कन्फ्यूज करूया. असं आम्ही ट्राय केलेलं, पण ते अमोल कोल्हे आहेत, ते कुठले कन्फ्यूज होत आहेत. आम्हीच खूप घाबरलो होतो. पण हे केल्यामुळे ना आमच्यात जरा एक धैर्य आलं होतं. आणि अमोल सर खूप हेल्पफुल आहेत. तर नंतर नंतर जरा आम्हाला नाही, त्यांना आमची सवय झाली आमच्या चुकण्याची आणि त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं. What do you think about Shantanu sir? He is outstanding ना. Obviously he is outstanding. त्यांच्याबरोबर केलेले सगळे सीन हे कमाल सीन होते. मला त्यांचा जो विदाऊट जिरेटोप जो त्यांचा गेटअप होता, त्यांचे हेअर आणि ते कुर्ता घालणं, मला कमाल वाटायची त्याच्यात. ते इतके इतके सुंदर दिसत होते ते त्या भूमिकेत. म्हणजे खरं तर वाटलेलं की अमोल सरानंतर ही भूमिका करताना शंतनूवर खूप दडपण आलं होतं, पण शंतनूने सुद्धा ती भूमिका इतकी माइंड ब्लोईंग केली आहे ना. ही व्यक्तिरेखा संपते शेवटी तुमची मनस्थिती कशी होती? अगदी खरं सांगू, मी अजिबात अपसेट किंवा अरे मी आता हा सेट सोडून जाणार आहे किंवा अशी भावना माझ्या मनात नव्हती आली. माझ्या मनात फक्त एवढंच होतं की
हे सगळं संपताना इतक्या छान पद्धतीने संपू दे की सोयराबाई साहेबांवरती काही पुस्तकांमधून इतिहासकारांनी किंवा इतिहासातून जो डाग लागला होता तो पुसला जाऊ दे. कारण कुठलीही आई ही वाईट नसते आणि जर का आई म्हणून त्या इतक्या वाईट असत्या तर त्याचे ठोस पुरावे इतिहासात नाही आहेत. पण तरीही संभाव्य गोष्टींमुळे त्यांच्यावर वाईटपणाचा ठपका लागत लागत गेला आणि तो पुसला जावा माझ्या भूमिकेतून का होईना, हा माझा प्रयत्न होता. आणि अगदी शेवटच्या दिवशी सीन करताना मी अशी तृप्त म्हणतात ना की आपलं छान भोजन झाल्यावरती आपण आत्मा तृप्त होतो, तसं काहीसं माझं झालं होतं. तुम्हाला कोणता सीन अवघड गेला, योगीराज भोसले विचारतायत. बरेचसे सीन मला अवघड गेले, कारण बरेचसे नाही खरं तर सगळेच. कारण सगळ्याच सीनमध्ये प्रताप सरांनी म्हणजे असे काही डायलॉग लिहिले होते की दडपण यायचं की आपण त्यांच्या प्रत्येक सीनला न्याय देऊ शकू का नाही. प्रत्येक सीन परफॉर्म करताना ना बऱ्याचदा मेकअप रूममध्ये सीन वाचताना मी, पल्लू, लतिका आम्ही असे डायलॉग वाचायचो आणि ना डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागायचं. असं व्हायचं की आपण वाचताना आपल्याला इतकं ते टच होतं आहे, इतका त्रास होतो आहे, लिहिताना त्यांना किती त्रास होत असेल. तर कमाल. म्हणजे मला वाटतं की प्रताप गंगावणे सर हे आमच्या आयुष्यात या मालिकेच्या रूपातून सटवाईच्या रूपातून आले. कारण त्यांनी आमच्या ललाटावर प्रत्येक भूमिकेच्या रूपातून जी भाग्यलिपी लिहिली ती अशी काही लिहिली की आज आम्ही काय सांगतोय हे बघायला इतके प्रेक्षक मोबाईलसमोर जमा होतात आणि लाईव्ह आपण माझा प्रवास कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. तर मला वाटतं हे त्या भूमिकेचं यश आहे, या मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेचं यश आहे हे. आणि ते खरं तर आम्हाला मिळालं आहे प्रताप सरांमुळे, कारण त्यांची लेखणी कमाल आहे. ते कमाल जादू करतात त्यांच्या लेखणीतून. हो हो, मृगा आणि आभा या सख्ख्या बहिणी आहेत. ओमकार हाके विचारतायत तुमचा स्वभाव भूमिकासारखाच आहे का. आता तुम्हाला काय वाटतं, जर का माझा स्वभाव तसाच असेल तर मी असं आत्ता म्हणेन का तुम्हाला की माझा स्वभाव तसाच आहे. हा कसा काय प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. ऑब्व्हियसली मी म्हणणार माझा स्वभाव तसा नाही आहे. तुम्ही माझ्या संपर्कात आलात, माझ्याशी रोज बोललात तर तुमच्या लक्षात येईल की माझा स्वभाव कसा आहे. हे शिरीष, हाय. शिरीषला मी बऱ्याचदा राजाराम राजे म्हणायचे, कारण राजाराम राजेंना सीन समजावताना शिरीष खरात सीन समजवायचा आणि तो त्यांना करून दाखवायचा छोट्या राजाराम राजेंना की हे असं करायचं आहे, तुम्ही आला तर म्हणे की आम्ही आता साखऱ्या वाटणार. आणि शिरीष ज्या पद्धतीने करायचा तर मी त्याला माझे माझे बाळराजे म्हणून हाक मारायची. भूमिका साकार करताना तुम्ही कधी भावूक झाला होतात का, तो प्रसंग कोणता होता. खरं तर असे बरेच प्रसंग आहेत. एक अगदी महत्त्वाचा प्रसंग सांगेन, ज्या सीननंतर मी कायमचं हे ठरवलं होतं की मी माझ्या मुलीला काही समजवायचं असेल तर मी ते घरातच समजवेन. महाराज कलावंतिणीचं गाणं ऐकलं म्हणून महाराज सोयराबाई साहेबांना म्हणतात की तुम्ही चार चौघात त्यांना ऐकवायला नको होतं. चार चौघात ऐकवल्यामुळे तो त्यांचा अपमान झाला. तुम्ही एकट्यात समजावून सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी तुमचं बोलणं समजून घेतलं असतं. तर हे मला इतकं पटलं होतं. त्यानंतर मी माझ्या मुलीविषयी बाहेर कधी वाईट नाही सांगितलं. आणि खरंच हे सगळ्यांनी फॉलो करायला हवं. तुमचे जे पर्सनल इश्यूज असतात घरातले ते तुम्ही घरात सॉल्व्ह केले पाहिजे. ते जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तेव्हा ते सॉल्व्ह होत नाहीत, ते अजून चिघळतात. सो आपल्या माणसाशी आपले प्रॉब्लेम आपणच सॉल्व्ह केले पाहिजेत. बाहेरच्यांना सांगून त्या गोष्टी वाढत जातात. तर
असे सीन मला भावूक करायचे, जे खरंच नातेसंबंधातले छोट्या छोट्या ज्या बिटवीन द लाईन्स असतात ना, त्या काढण्याचं काम प्रताप सर करायचं. आणि ते निघाले की मग आमच्यासारख्या मुली या भाऊक होऊन गळा रडायला सुरुवात करायच्या. हम्म, युवराज सावंत म्हणतात की सोयराबाई साहेब जर स्वराज्य हिताच्या बाजूने असत्या तर आज इतिहास वेगळाच असताना. खरंच म्हणजे त्यावेळी जर का असं समजावणारं कोणी असतं ना सोयराबाई साहेबांना, तर खरंच इतिहास वेगळा असता. अनाजी पंतांऐवजी जर असे विचार त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला असते, तर नक्कीच इतिहास वेगळा असता. हे किरण, तू सुद्धा जॉईन झाला आहेस का? हाय. हे सगळे आमचे क्यूट क्यूट असिस्टंट्स आहेत. याला मी शाहरुख म्हणायचे कारण ह्याच्या गालावर खळी पडते. आणि हे सगळे जाम क्यूट आणि जाम कूल असे सगळे असिस्टंट्स आहेत, जे भावी डिरेक्टर्स आहेत. आणि हे सगळे मला खूप कामं देणार आहेत पुढे जाऊन. तुम्हाला घोडस्वारी येते का राणीसाहेब? घोडस्वारी नाही येत, पण मी घोड्यावरून प्रवास केला आहे आणि मी एकदाही पडले नाही आहे, तर नक्कीच शिकू शकेन. यू आर लुकिंग सो प्रिटी शीतल. हे थँक्यू. पिक्चरची ऑफर आली आहे का? अजून तरी नाही. आता लॉकडाऊन वगैरे आत्ता तर कुठे शिथिल होतं हे सगळं. अपेक्षा आहे की चांगली कामं आता पुढे पुढे येत राहतील. खूप दिवस लावले तुम्ही ऑनलाईन यायला मॅडम, पण तुमचा प्रत्येक सीन खूप सुंदर वाटतो. थँक्यू. मी फार अशी लाईव्ह येणारी व्यक्ती नाही आहे, पण आले मी शेवटच्या दिवशी का होईना, पण मी लाईव्ह आले बरं का. एका श्वासात बोलण्याची तुमची शैली आवडली. तो ऐतिहासिक काळ तुम्ही त्या भूमिकेच्या स्वरूपात खूप सुंदर दाखवलं. थँक्यू. पल्लवी मॅडम, तुम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहात का? हो. पल्लवी तर म्हणजे ती इतकी माझ्या प्रेमात आहे की ती कित्येकदा माझं नाव घेते. म्हणजे नवऱ्याला जरी हाक मारायची असेल तर चुकून ती असं म्हणते, अगं स्नेहा. आणि म्हणून अरे सॉरी केदार. ती ती प्रेमात आहे माझ्या. आणि मी सुद्धा आहे तिच्या प्रेमात. आय लव्ह युअर ऑल ज्वेलरीज, स्पेशली मंगळसूत्र. थँक्यू. या सगळ्या ज्वेलरीज PNGच्या होत्या, त्यामुळे येस, ते सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. थँक्यू थँक्यू. खूप उत्तम. तुम्हाला एक गंमत सांगू का? एक सेटवरचा गमतीशीर किस्सा तुम्हाला सांगते. बऱ्याचदा ना मला सगळे ओरडायचे, कारण मी सेटवरच्या सगळ्या स्पॉट दादा, लाईट दादा, मेकअप दादा यांच्याबरोबर खूप मस्ती करत बसायचे. मी एकदा सांगते तुम्हाला, माझे मेकअप आर्टिस्ट जे होते ना सगळे, रवी, राज, दीपक, राहुल दादा, हे सगळे ना एकतर कमाल मेकअप करायचे सगळ्यांचा. आणि माझी रूम छान क्लीन ठेवायचं काम खरं तर तिचं काम नसतानाही शमीम आणि संगीता, संगीता आमच्या सेटवरची हेडरेसर होती. एका ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झाला, पण मी तिला खरंच खूप मिस करते. आणि शमीम कमाल माझी रूम छान क्लीन ठेवायची. शमीम ही बऱ्याचदा स्वामींसमोर आम्ही रूममध्ये नसताना दिवा लावायची. तर महाराजांचं जे म्हणणं होतं
की 18 पगड जातींना एकत्र आणून स्वराज्य निर्माण करायचं. मला वाटतं तसंच काहीसं छोटं स्वराज्य छोट्या युनिटमध्ये आमच्या सेटवरती तयार झालं होतं, ज्याच्यात 18 पगड जातीचे सगळे लोक होते. आणि शमीमसारखी मुलगी ही आमच्या देवळातल्या देवीला साडी नेसवायची. मग माझ्या रूममध्ये स्वामींसमोर दिवा लावायची. माझ्या रूममध्ये मी एंटर करण्या अगोदर छान फ्रेग्रन्स येईल असे डिफ्युजर ऑन करून ठेवायची. सो शमी, आय लव्ह यू. सेटवरच्या ज्या ज्या लोकांनी इतकं मनापासून केलं आहे ना, त्या सगळ्यांवरती मी खूप प्रेम करते. मुकेश दादा, संतोष, माझी चहाची किंवा कॉफीची वेळ झाली की असे नुसतं मी असं दार उघडून बाहेर बघितलं की धावत यायचं आणि माझ्या समोर आणून ठेवायचे. मॅडमवाली कॉफी वगैरे अशी यायची, तर मजाच यायची आमची सेटवर. एक हरिभाऊंचा एक तुम्हाला किस्सा सांगते. लाईटमध्ये होते ते, आणि एकदा म्हणजे मी, तुम्हाला असं वाटतं ना की माझा स्वभाव कसा आहे, खरं तर मी तशीच आहे का, कुचकट वगैरे, तर मी थोडीफार आहे. तर एक किस्सा तुम्हाला सांगते. एकदा माझा आणि पल्लवीचा सीन होता, आणि हरिभाऊ असा इथे थर्माकॉल पकडून होते, आणि सीन सुरू झाला आणि मध्ये तसा टिंग टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग टिडिंग असे एक आवाज आला. तर मी त्याच लुकमध्ये मी त्यांच्याकडे असं बघितलं आणि म्हटलं, तर ते पण मला असं म्हणाले. म्हणलं तुमचा आहे. तर त्यावर ते म्हणाले माझा नाही. आणि म्हणलं अहो बघा तरी. मग त्यांनी माझा खिशातून मोबाईल काढला आणि मग मोबाईल वाचताना असं बघितला, आणि मग ते मला असा बंद झाला मोबाईल, आणि मग तो आतमध्ये गेला. सो मी म्हणलं तुम्हाला तुमचा मोबाईल ऐकू नाही आला, तुम्ही माझा सीन खराब केलात, शिक्षा. आणि त्यांना आईस्क्रीम द्यावं लागलं मला. आणि मग त्यानंतर आम्ही बऱ्याचदा आईस्क्रीम खायचं असलं की लागलं, किंवा लाईट दादांकडून एखादा लाईट नेताना जोरात लागलं, माझ्या डोक्यात लाईट पडला असतं वगैरे, असं काय करून आम्ही एकमेकांना आईस्क्रीम देणं, मिष्टी दही देणं. दासबाबू आमचे आठ दादा मला मिष्टी दही द्यायचे, विनोद दादा माझ्याकडे सतत फोटो काढायचे. अशी आम्ही खूप मस्ती करायचो. लाडूबद्दल सांगा ना अमित मिसाल. लाडूबद्दल तर किस्से आहेत. शिरीष, किरण, प्रथम, प्रज्ञा, आकाश, तुम्ही सगळे असाल, राज, तुम्ही सगळे असाल तर मी हे प्राऊडली सांगते की बऱ्याचदा असं व्हायचं की आमचे ऑल कॉम्बिनेशन सीन खूप असायचे. जसे दरबारातले जे सीन असायचे, न्यायनिवाडा म्हणा किंवा राज्याभिषेकाचे सीन, आणि आणखीन काही न्यायनिवाड्याचे सीन. सो त्या दरम्यान ना अख्खी जनता असायची, सगळे कलाकार त्या दरबारात असायचे, आणि प्रत्येकाला क्यू द्यावे लागायचे, आणि प्रत्येकाला अख्खे क्यू देणं ना शक्य नव्हतं. तर शॉर्टमध्ये क्यू दिले जायचे आणि त्याच्यावरती अभिनय करायचा आणि आपापले क्लोज संपवायचे. तर माझं असं होतं की मी या असिस्टंट्सना आधीच सांगून ठेवायचे की मला प्रॉपर क्यू द्यायचा, प्रॉपर क्यू दिला तर लाडवाचा डबा तुम्हाला मिळेल. या रिश्वत देण्यामागचं कारण एवढंच होतं की मला प्रॉपर क्यू मिळून माझ्याकडून योग्य तो अभिनय बाहेर पडावा, आणि तुम्हा प्रेक्षकांपर्यंत तो योग्य रीतीने पोचावा. हेच एक मोटिव्ह होतं. बरं तुमच्यासाठी बरं का या सगळ्या असिस्टंटनी खूप लाडू खाल्ले आहेत, आणि लाडू आलेत हे सेटवर कळलं तर सगळ्यांना लाडू मिळायचे. जे आहेत समोर त्यांना लाडू मिळायचे. पण अमोल सर खूप बिझी असायचे, त्यांना कधी स्क्रीन प्ले करायचं आहे, त्यांना कुठली मीटिंग आहे, मग त्यांचे खूप सीन आहेत. तर त्या दरम्यान बऱ्याचदा असं झालं आहे की लाडू जाता शेवटचा असा एखाद दुसरा लाडू त्यांच्यापर्यंत गेला आहे, ते त्यांनी ऐकवलं होतं. पण मी एकदा त्यांच्यासाठी पूर्ण डबा पाठवला होता, आणि मी त्यांना लाडू पाठवत राहीन. सर प्लीज असं नका सांगू कोणाला की मी फक्त फोटो पाठवते. मी नक्की तुम्हाला ते फोटोच्या व्यतिरिक्त पण अख्खं जेवण पाठवेन. येस.
फॅन्सकडे पण लक्ष नाही. अहो तुमच्याकडे लक्ष आहे. मला जैन सोयराबाईंचा रोल करताना अगदी अवघडल्यासारखं कधी झालं का? प्रसंग आमच्यासोबत शेअर करा ना. हो, बऱ्याचदा असं झालं. मला सीन परफॉर्म करताना ना, हे जे सगळे आमचे पंत मंडळी होते ना, ते सगळे खूप हेल्प करायचे. कारण दरबारातल्या सीन्समध्ये काय व्हायचं, प्रत्येकाला खूप डायलॉग बोलावे लागायचे. आणि त्या दरम्यान राहुल मेहेंदळे मला कधी सांगायचे की हा डायलॉग तू या पद्धतीने घे, याच्यात बॅक ऑफ द माइंड हा इमोशन ठेव आणि परफॉर्म कर. तर छान परफॉर्म व्हायचं. आमचे मोरोपंत काका म्हणजे नंदकुमार पाटील, हे एखादा सीन छान झाला की कोकणातले काजूचे जे चॉकलेट्स असतात ते बक्षीस म्हणून आणायचे. तर वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे एकमेकांचं फार कौतुक करायचे. रादर आमच्या सेटवरती हे खूप हेल्दी वातावरण होतं की एखाद्याचा सीन चांगला झाला की प्रत्येकजण तोंडावर त्याचं कौतुक करायचा आणि पुढच्या वेळी आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे याचं भान ठेवून परफॉर्म करायचा. तर हे या सेटवरचं मला खूप आवडायचं. एकदा असंच विनायक दिवेकर सर एका छोट्या भूमिकेसाठी आले होते वैदूबाबांच्या, आणि ते गेटअपमध्ये होते. तर मी त्यांना फार ओळखू शकले नाही त्या दरम्यान. एकच मिनिट हां. येस. त्या दरम्यान मी त्यांना फार ओळखू शकले नाही, पण त्यांचं सीन बघत असताना तो सीन, त्यांचे काही एक्सप्रेशन्स हे मला इतके आवडले की मी जाऊन त्यांना म्हणाले की तुम्ही कमाल एक रिॲक्शन दिली आणि त्याबद्दल मी तुम्हाला मॅग्नम देणार बरं का, आईस्क्रीम देणार. आणि नंतर मला कळलं की मी हे कोणाला जाऊन बोलले. साक्षात ज्यांनी बरेच कलाकार घडवले आहेत, विनायक दिवेकर सर यांना मी म्हणाले. खरं तर आत्ता त्यांच्या जाण्याने मला फार दुःख झालं, कारण विनायक सर हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे देवस्थान म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्यांनी बऱ्याच कलाकारांना घडवलं आहे. सर तुम्ही इतक्या लवकर जाणं तरी आम्हाला अपेक्षित नव्हतं. तर येस, आम्ही सेटवरती अशी मजा मस्ती करायचो ज्याच्यात हे मी सुरू केलं होतं, कारण मला आईस्क्रीम खूप आवडायचं मॅग्नम. तर मला कोणाचं काम आवडलं तर मी मॅग्नम द्यायचे. मला एकदा अमोल सरांकडून पण एका सीनसाठी मॅग्नम आईस्क्रीम मिळालं होतं. मला दादूंकडून तर खूप आईस्क्रीम्स मिळत राहायचे. मला एकदा कार्तिक सरांकडून पण मिळालं होतं आईस्क्रीम. हां, माझ्या बर्थडेच्या दिवशी यांनी असा केक आणला होता ज्याच्यावरती मॅग्नम क्वीन लिहिलं होतं आणि मॅग्नम आईस्क्रीम लावले होते, आणि त्यातलं एकही आईस्क्रीम मला द्यायचं नाही असं घनश्यामराव म्हणाले होते, पण त्यांनी दिलं. ही सो काइंड. मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक आईस्क्रीम तरी त्यांनी खाऊ दिलं. नमस्कार, मी स्वराज तावडे नाशिकहून बोलतोय. या सिरियलमधला जिवंतपणा फार आवडला मला आणि स्वयंमातोश्री निगेटिव्ह नव्हत्या. पुढचं वाचता येते. मॅडम ओळखलं का मला? स्नेहलता झोन. हाय अभिराज. तुम्ही का का म्हणता पल्लवीना? तुम्ही का का म्हणता पल्लवी ताईंना? नाही सांगता येतं, ते आमचं सिक्रेट आहे हो. मी तिला का म्हणते, ती मला सा म्हणते. ऐका ना, तुम्ही ऐकण्यातच गंमत घ्या की. पुनर्जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल आणि कुठे जन्म घ्यायला आवडेल? पुनर्जन्म झाला ना तरी मला स्नेहलताच व्हायला आवडेल आणि असंच राहायला आवडेल, कारण मी जी अशी राहते ना ती मला खूप आवडते. मी माझी फेवरेट आहे. मला काही पुनर्जन्मात वेगळं वगैरे व्हायचं नाही आहे. मी जशी आहे तशी खूप छान आहे, मला आवडते मी. या भूमिकेनंतर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद काय आहे नकारात्मक भूमिकेबाबत? नकारात्मक भूमिकेबाबत इतका सकारात्मक अप्रोच आहे लोकांचा. मला नाही वाटत की
भूमिका नकारात्मक आणि सकारात्मक असते तेव्हा तुम्हाला तशा रिव्ह्यूज मिळतात. तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं की तुम्हाला प्रामाणिक रिव्ह्यूज मिळतात. आणि या मालिकेतल्या बऱ्याच किंबहुना सगळ्याच कलाकारांनी प्रामाणिकच प्रयत्न केले, त्यामुळे सगळ्यांना प्रामाणिकच रिव्ह्यू मिळालेत प्रत्येक भूमिकेसाठी. वजन छान वाढवले आहे. आहे काय हो, होते. आता मी वजन कमी केले आहे. तर तेव्हा मी खूप वजन वाढवलं होतं. मी 12-13 किलो वजन वाढवलं होतं. कारण तेव्हा मला डॉक्टर अमोल कोल्हे यांची आई दिसायचं होतं. तर त्यांनी सांगितलं की मी नाही वजन कमी करणार, तू वजन वाढव. तर मी नाही नाही असं नाही, ते खूप मेहनत घेत होते आणि मला त्यांची आई दिसायचं होतं म्हणून मी खूप खात होते. आणि मी त्या दरम्यान माझ्यासोबत माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण खाऊ घालत होते. हाय स्वप्नील. स्वप्नीलने मला खूप सहन केलं आहे खरं तर. कारण माझा सीन कधी लागणार, माझं पॅकअप कधी होणार, मी कधी जाणार, मला किती वेळ बसवणार, अशी सगळे जे तक्रारवाले सूर असतात ना ते माझे स्वप्नीलबरोबर व्हायचे. मला गरम होत आहे, मला ॲनाकोंडा हवा वगैरे, हे सगळं स्वप्नीलच्या माथी पडायचं. पण तो बिचारा हसत खेळत सगळं मॅनेज करायचा, मलाच नाही सगळ्यांनाच. सो तू गेल्यानंतर आम्ही तुला खूप मिस केलं ना स्वप्नील. प्रताप गंगावणे यांनी लिहिलेला कोणता सीन जास्त कठीण होता? यांनी लिहिलेला सरांनी लिहिलेले खरं तर सगळे सीन कठीण होते. पण पुतळाबाई साहेब जेव्हा सती जातात ना, तो सीन कमाल लिहिला होता सरांनी. आणि त्या दरम्यान ना त्यांच्या घरातही जरा तशाच काहीशा उलाढाली सुरू होत्या. आई आजारी होत्या आणि त्या दरम्यान ते सीनही लिहित होते. तर म्हणजे ते सीन परफॉर्म करताना माझ्या डोळ्यासमोर तरी प्रताप सरच येत होते की त्यांनी काय भावना मनात आणून तो सीन लिहिला असेल. आणि तो शेवटचा पॅरेग्राफ ज्याच्यात शंभूराजे पुतळा मातोश्रींना तुम्ही आमच्यासाठी काय काय केले, तुम्ही आमच्यासाठी काय आहात, हे जेव्हा सांगत असतात आणि त्यावेळी त्यांनी प्राण सोडलेले असतात त्यांच्या बाहुपाशात. तर कमाल सीन. असे बरेच सीन आहेत म्हणजे ज्यांचं वर्णन शब्दात नाही होऊ शकत. त्याबद्दल बोलायला लागलो की आधी डोळ्यांनी पावती द्यायला सुरुवात करावी असे क्षण येतात. कार्तिकी जाधव, मालिकेत तुमचा लुक खूप छान होता, स्पेशली ती गोल नथ आणि चंद्रकोर खूपच सुंदर होती. हो, मलाही खूप आवडायची. मी त्यांना सांगितलं होतं की मला ती गोल नथ हवी, सोन्याची नथ होती. मी म्हणाले होते मला पाहिजे म्हणून. चांगली आठवण केली. समीर दादाला मी परत फोन करेन आणि सांगेन की समीर दादा मला ती नथ हवी आहे. समीर कवठेकर पण धमाल. आम्ही खूप मस्ती करायचो सगळे. हा रोल तुम्हाला मिळणार हे समजल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय होती? हा रोल मला मिळणार हे समजल्यानंतरची प्रतिक्रिया पहिले 2-3 महिने माझा विश्वास या गोष्टीवर बसतच नव्हता की हा रोल मला मिळाला आहे. मी पहिले 2-3 महिने खूप पाती खाल्ली. मी खूप फंबल करत होते, मी खूप रिटेक्स देत होते. कारण मला पचनीच पडत नव्हतं की अरे इतक्या सगळ्या मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेस येऊन गेल्या आहेत लुक टेस्टला, मी कशी काय सिलेक्ट झाले. तर तो विश्वास आणि ते सगळं माझ्यात आलं जेव्हा मला एकदा प्रताप सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी जिममध्ये होते आणि प्रताप सरांचा फोन आला. मी अशी वजनं टाकली ती आणि फोन घेऊन जिमच्या बाहेर आले आणि म्हटलं हॅलो. तर ते म्हणाले की नमस्कार, मी प्रताप गंगावणे बोलतो आहे. असं पहिल्यांदा घडतं आहे की मी एखाद्या कलाकाराला फोन करून त्याच्या कामाचं कौतुक करतो आहे आणि माझ्या अहोंना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि दिवाळी सण तेव्हा जवळपास होता. तर त्यांच्या बायकोंनी माझं कौतुक केलं, त्यांनी माझं कौतुक केलं. आणि त्यावेळी जो माझा कॉन्फिडन्स तेव्हा असा बूस्ट झाला होता ना, मला सगळ्यात बेस्ट दिवाळीचं गिफ्ट मिळालं होतं तर ते हे होतं की मला प्रताप सरांचा पहिल्यांदा असा फोन आला होता. कारण लेखकाने जर का कौतुक केलं तुमचं
तर तुम्ही समजायचं की तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात. आणि मी ॲटलिस्ट करेक्ट ट्रॅक पकडला या गोष्टीचा मला आनंद होता. मग काय काही कुठलाही सीन करताना अडचण आली की मी कॉल करून त्यांना त्रास द्यायचे आणि ते माझी शंका खरंच खूप शांतपणे माझ्या शंकेचं निरसन करायचे. जगदंब क्रिएशनवर येणाऱ्या चित्रपटांमध्ये तुम्हाला भूमिका करायला आवडेल का, की आपण त्यावर काम करत आहात? मला नक्की आवडेल. अमोल सर मला विचारणार असेल तर मी का नाही करणार. आम्हाला खूप राग आला होता तुमचं काम अप्रतिम होतं रोहन. थँक्यू. आता नका रागवू, प्लीज नका रागवू. अळीमिळी गुपचुळीबद्दल काय सांगाल? काय सांगू, आता बघा ना, लॉकडाऊनमुळे सगळंच अळीमुळे गुपचुळी आहे. लवकर सुरू व्हायला हवं ना. मला माझे सगळे शो खूप आवडतात. मला मला काम करायला खूप आवडतं. ओमकार हाके म्हणतात फॅनकडे दुर्लक्ष करताय मॅडम. नाही सर, आत्ता इतके मी कमेंट्स वाचते, तुम्ही असं कसं म्हणता? एकही SMS बार बार. हां, टंग ट्विस्टर म्हणा ना तुम्ही. टंग ट्विस्टर आहो, आपण प्रवास सोयराबाई साहेबांचा या विषयावरती आज इथे आपण लाईव्ह करतोय. टंग ट्विस्टर बघायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर लाईक करा आणि त्याच्यावरती माझे टंग ट्विस्टर्स तुम्ही बघू शकता. पण कार्तिक सरांनी मला टंग ट्विस्टर दिला होता कारण ना डायलॉग बोलताना माझं ना असं स स चा खूप स र चं जरा असं काही आलं ना की मी जरा अडखळायचे, माझे फंबल व्हायचे. तर त्यांनी मला तेव्हा एक ना मंत्र दिला होता आणि मला सांगितलं होतं की हा पाठ कर, 1 महिन्यात मला हा पाठ झालेला दिसला पाहिजे. मी 2 दिवसात त्यांना पाठ करून दाखवला आणि तो मंत्र असा होता: मित्रात्री पुत्र नेत्राय त्रयी शात्र शत्रवेत गोत्रात्री गोत्र जत्राय गोत्रात येते नमो नमहा. आता तुम्ही म्हणाले याचा अर्थ काय, तर त्याचा काहीच अर्थ नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की हे असे नुसते जोडलेले आहेत, ज्याचा काही अर्थ नाही आहे, पण याच्यात र र र र र जास्त असल्यामुळे तू हे सतत बोलत राहिलीस तर तुझा रचा प्रॉब्लेम जरा कमी होईल. आणि खरंच झालं, आता मी किती फास्ट बोलते बघा ना. यू लुक लाईक आपली उर्मिला मातोंडकर. सोनाली अरुण, थँक्यू. तुमचं ड्रॉइंग खूप छान आहे. थँक्यू. अगदी माझ्यासारखं नाही. बल्लू, मी तुझा डायलॉग बोलले हा. नेमकं सोयराबाई साहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे थोडक्यात सांगाल का? दीपक खुडे म्हणतायत. सोयराबाईंचं व्यक्तिमत्व हे खूप खरं तर स्पष्ट होतं. त्यांना त्यांच्या मुलांविषयी प्रेम होतं, पण अर्थात राजाराम राजेंचं भविष्य काय असेल या भीतीपोटी ते त्या मुलाचाही विचार करत होते. पण याचा अर्थ हा नव्हता की शंभूराजेंना डावलून सगळं राजारामराजेंना मिळावं. पण आईचं मन असतं. कधी कधी असं होतं की हुलकावणी, जे जे बाळ लहान असतं त्याच्यावर जास्त प्रेम केलं जातं आणि तसंच काहीसं ही व्यक्तिरेखा होती. आणि मी जेव्हा ती व्यक्तिरेखा साकार केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की का घरात भावंड असताना आईचं एका विशिष्ट बाळावर खूप प्रेम असतं. जन्म तर तिनेच त्या सगळ्या बाळांना दिलेला असतो, पण तरीही एक विशिष्ट बाळ असतं ज्याच्यावरती प्रेम असतं, कारण तिला खात्री असते की बाकीचे बाळ आपल्या आयुष्यात जे हवं ते मिळवू शकतील, पण या बाळाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि त्यामुळे आई त्या बाळाकडे जास्त लक्ष देत असते. तसं काहीसं या भूमिकेचं होतं. आणि हा जो गाभा आता मी तुम्हाला समजावला आहे ना, तो मला दादूंनी समजावला होता आणि त्यानंतर मी या भूमिकेकडे फक्त आई या नजरेने बघायला सुरुवात केली. आणि खरं सांगते, त्या भूमिकेकडे आई या नजरेने बघताना माझ्यात आई म्हणून बदल होत गेले आणि ते कसे होत गेले हे माझ्यासाठीही असं अप्रूप वाटतं मला त्याचं. आई, हाय.
माझी आईसुद्धा जॉईन झाली आहे. तुम्ही पलाश जैन विचारताय, तुम्ही फिटनेसची खूप काळजी घेतात, काही टिप्स शेअर करा ना. अ, काय टिप्स शेअर करू? फिटनेसची काळजी घेते म्हणजे तुम्ही काय खाताय हे क्षणभर विचार करा. कारण कधी कधी काय होतं ना, फक्त काही क्षणाचा आनंद मिळेल म्हणून काहीही खायचं, त्याच्यापेक्षा असं काही खा ज्याचा आनंदही तुम्हाला घेता येईल आणि त्याचे तुमच्या शरीराला फायदेही होतील. आणि जे तुम्हाला योग्य वाटतं फिटनेससाठी ते करा. कधी कधी काय होतं ना, तुम्ही खूप जाड असलं तरी हरकत नाही, मानसिक स्वास्थ्य मस्त असेल तर तुमचा जाडेपणाही लोकांना दिसत नाही. तुम्हाला तुमच्या जाडेपणाचा त्रास होत नाही आहे ना, मग हा जाडे, काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या बारीक असण्याचा त्रास होत नाही आहे ना, मग हा बारीक, काही हरकत नाही. सो माझा फिटनेस फंडा हा आहे. मला व्यायाम केल्यानंतर एक मेडिटेशन केल्याचा फील येतो म्हणून मी रेग्युलर व्यायाम करते. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही नक्की करा आणि कराच. ए थँक्यू. तुम्हाला नाही वाटत का तुम्ही पुरुष सुद्धा स्वार्थ सोडून नाही कळलं. श्रीधर, आपण तो कुत्रा दाखवला नाही परंतु सध्या रायगडावर आई गेला प्रश्न. पूनम म्हणते, अहो मॅडम तुम्ही आमच्याकडे पण लक्ष द्या ना. अहो देते की, किती प्रश्नांना उत्तर देते. असं पटापट पटापट कमेंट वर जाते की नाही, मग मला दिसत नाही ना. तुमच्या संपूर्ण टीममधले सगळे कलाकार फार सुंदर आहेत. हो, फारच. म्हणजे मला माझ्या टीममधले सगळे कलाकार खूप आवडतात. आऊसाहेब म्हणजे प्राजक्ता मॅमच्या विषयी काहीतरी सांगा ना. हे आऊसाहेब म्हणजे प्रतीक्षा लोणकर मॅम आणि प्राजक्ता मॅम म्हणजे येसूबाई. तर प्राजक्ताबरोबर सिंग केले होते आणि तिने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजूनही, की ती रूममध्ये तिची आवडती गाणी कोणती आहेत. हां, तर प्रतीक्षाताईंबरोबर आणि माझ्या बाकीच्या टीमबरोबर एक गंमत घडायची. ती म्हणजे आम्ही आमच्या रूममध्ये फक्त खाण्याबद्दलच बोलायचो. हो, मग मी पण खाण्याबद्दल बोलायचे आणि खाणं आणायचे आणि या सगळ्यांना जाड करायचे. अमृता धुमाळ म्हणतायत, तुम्ही सोयराबाईंच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. थँक्यू. नजर कैदेचा सीन चालू आहे. किती मोठं संभाषण दोघांचं, परंतु अतिशय सुंदर पद्धतीने उत्कंठा वाढवणारं काम केलं. थँक्यू. आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो फॉर्च्युनेट की मला अमोल सरांबरोबर इतके छान सीन 1-to-1 परफॉर्म करायला मिळाले. कारण ते ते एकतर ना एकपाटी आहेत ते. त्यांच्याकडे स्क्रिप्ट येते, ते अशी बघतात आणि इथे माझी मस्ती चालू असेल असं बघतात, इथे होतात ओके घे, आणि सीन त्यांचा झालेला असतो पाठ. मला खूप टेन्शन यायचं त्यांच्याबरोबर सीन करताना, पण नंतर नंतर मी पण जरा सीन पाठ करून जायला लागले. तर आणि त्यांच्याबरोबर सीन केला ना की माझ्यावरती लेख वगैरे लिहून यायचे. सो मी देवाकडे नेहमी प्रार्थना करायचे की माझी त्यांच्याबरोबर खूप सीन लिहून येऊ देत, खूप सीन लिहून येऊ देत. मला तेवढं शिकता यायचं त्यांच्याकडून. तुमचा आवाज खूप गोड आहे. ईश्वर, थँक्यू. ऐतिहासिक भूमिका पुन्हा करायला आवडेल का? सोनाली हॉटकर विचारतायत. तर हो, मला नक्कीच आवडेल ऐतिहासिक भूमिका परत करायला. कारण ऐतिहासिक भूमिका करताना तुम्हाला त्या भूमिकेच्या जवळ जाऊन काम करायला मिळतं आणि खूप खरं खुरं काम करण्याची संधी मिळते. तर हो, मला नक्कीच आवडेल करायला. तारा राणी साहेब यांच्यावरती मालिका यायला हवी. हो, नक्कीच यायला हवी. सौरभ जाधव म्हणतात, तुम्ही खूप छान अभिनय केला. थँक्यू. हाय आसावरी.
तुमची आणि पल्लवी ताईंची मेकअप रूम एक होती, तिथे काय मजा असायची? काय मज्जा असायची, खूप मजा असायची आमची. एकतर आम्ही आमच्या रूममध्ये ना दोघी रूम शेअर करताना मेकअपवरनं गप्पा असायच्या, मग आमच्या मुलांवरनं आमच्या गप्पा असायच्या आणि या सगळ्या गप्पा मारताना मला तिचे विचार जास्त आवडायला लागले. मग आमच्यात कधी मतभेद पण झाले, कधी मी तिच्याकडे बघत नाही, ती माझ्याकडे बघत नाही, म्हणून आमच्यात असे रुसवे फुगवे पण झाले. पण मला वाटतं मैत्रीत हे सगळं होणं गरजेचं असतं आणि मैत्री जेव्हा या सगळ्या गोष्टीतून पार होत होत जाते ना, तेव्हा तुमची मैत्री खरी आहे आणि ती छान टिकून राहते. तर ही दोस्ती तुटायची नाही. तुम्ही खूप छान आहात. थँक्यू सुरेखा सपकाळ, थँक्यू. ताई माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत तुम्ही? कोणता प्रश्न राम? सोयरा राणींच्या भूमिकेत तुम्ही जीव ओतलात, थँक्यू. बहिर्जी नायकांबद्दल काय सांगाल? कमाल, कमाल, म्हणजे कमाल काम करायचे ते. त्यांच्याबरोबर माझे फार सीन नव्हते, पण माझे जास्त सीन हे बायकांबरोबर आणि अमोल सरांबरोबर असायचे. पण यांच्याबरोबर या सगळ्यांबरोबर ना दरबारातच माझी भेट व्हायची आणि दरबारातच आमचे काही सीन व्हायचे. पण सगळे कमाल काम करतात. हाय, तुम्ही कुर्लामध्ये आलात आहे का? नाही आठवत नाही मला. व्हेरी. पडद्यामागील येसूबाई राणी तुमच्याशी आणि तुमची गोड आठवण सांगा ना. छान, उत्तम. आमच्या काही महिन्यानंतर त्यांची एंट्री झाली होती. सो त्यांच्याबरोबर पण छान ट्युनिंग आहे. छोट्या येसूबरोबर माझं फारच गोड ट्युनिंग होतं. तिने फार कौतुक करून झालंच आहे की मी तिथे खूप लाड करायचे आणि खूप तिला गिफ्ट्स वगैरे आणायचे. तर ती आहेच इतकी गोड. म्हणजे आमची दुसरी शेड्युलर होती ती सेटवरची. कारण आम्ही गपचूप तिला विचारायचो की आमचा सीन कधी आहे गं, आणि काय आता कुठला सीन चालू आहे, कधी संपणार. कारण ती सगळं फिरून सगळी माहिती काढून वगैरे यायची आणि तिने छान सीन केले की मी तिच्यासाठी गिफ्ट्स आणायचे. मला खूप आवडतं लहान मुलांना गिफ्ट्स आणायला आणि त्यांना अप्रिशिएट करायला. सो दिवेशला आणि आभाला मी सतत गिफ्ट आणत राहायचे, कारण मला लहान मुलांना अप्रिशिएट करायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की तुम्ही करायलाही हवं. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची दखल घेतली जाते, नोंद घेतली जाते. तर जिथे तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतात त्यांना अप्रिशिएट करा. अप्रिशिएट करायला जास्त वेळ नाही लागत. ॲटलिस्ट त्यांच्यासाठी क्लॅप तरी करा. त्यांना खूप बरं वाटतं. तुमच्या मुलीची प्रतिक्रिया काय होती थोडं सांगा ना. अहो, तिला मी फार ग्रेट वाटते. माझ्या मुलीला असं वाटतं की मम्मा करते ना, मम्मा ग्रेटच आहे. तर त्यामुळे परफॉर्मन्स प्रेशर खूप असतं मला. माझी मुलगी असेल तर. एकदा शौर्या सेटवर आली होती आणि तेव्हा ती दादूंच्या मांडीवर बसली होती आणि मॉनिटरसमोर बसली होती आणि आमचा सीन सुरू होता. तर तीच रोलिंग ॲक्शन म्हणत होती आणि आम्ही सगळे कलाकार तिच्या रोलिंग ॲक्शनवरती ॲक्शन म्हटल्यावरती डायलॉग सुरू करत होतो आणि मी काहीतरी चुकले. तर अमोल दादू म्हणाले की काय ही चुकते. तर शौर्या दादूंना म्हणाले की थांबा थांबा, जरा वेळ घ्या, ती करू शकते, मला कॉन्फिडन्स आहे तिच्यावर, शी कॅन डू इट. सो हे एक तिचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास ही गोष्ट आहेच. आता इथून पुढे काही नाही, महाराणी शौर्याबाईचं नाव आलं की तुमच्या चेहरा डोळ्यासमोर येईल. जय शिवराय. थँक्यू. नाईस ॲक्टिंग डन, थँक्यू.
लॉकडाऊन काळात तुमचा फेवरेट टाइमपास काय? अहो कसला टाइमपास होतोय, घरात एक लहान मूल आहे. एक नाही खरं तर दोन, माझा नवरा आणि माझी मुलगी. त्यांच्यातच माझा वेळ जातो नाही का? नमस्कार. अनाजी पंतांबद्दल काय सांगाल? अनाजी पंतांबरोबर तर माझे एवढे सीन असायचे की दिवसभरातून अ, बरेच सीन माझे त्यांच्याबरोबर असायचे आणि खूप चांगले येत होते. म्हणजे भूमिकेव्यतिरिक्त ते इतके गोड आहेत ना. माझ्या मुलीचे आवडते काका आहेत ते. म्हणजे शौर्या म्हणायची की ती पर्पल पगडीवाले काका आहेत ना, ते कुठे आहेत? तर महेश जरा कमाल माणूस आहे आणि आमचं खूप छान जमतं. बरेच दिवस झाले आमचा फोन पण नाही झाला आत्ता खरं तर. थँक्यू. त्यांना फोन करेन लवकरच. नंतर कधी लाईव्ह येणार आहात? ओंकार हाके विचारतात. नो आयडिया. हंबीराव यांनी ती व्यक्तिरेखा तंतोतंत उभी केली. तुम्हाला काय वाटतं? पलाश जैन. अर्थात खूप छान काम केलं त्यांनी आणि कार्यशाळा खरंच म्हणजे त्यांच्याकडून शिकावं. एक एक रिॲक्शन आणि एक एक कमाल काम करतात ते. बऱ्याचदा ना असं बोलता बोलता असं त्यांचा आवाज असा कापरा व्हायचा, मग डोळ्यात पाणी भरायचं आणि ते करायचं ना. का रिहर्सलमध्ये कळायचं नाही की ते आत्ता असं काही करून जाणार आहेत आणि कमाल बॅटिंग करायचे ते सीनमध्ये. अ, एखादा कठीण प्रसंग सांगा ना, प्रकाश विचारतायत. एक कठीण प्रसंग तुम्हाला सांगते. बऱ्याचदा ना असं वाटतं आत्ता की छान भूमिका केली, छान काम केलं. पण मधला एक काळ असा होता ना जेव्हा सोयराबाई साहेब एक वेगळी भूमिका आता घेत आहेत. महाराजांचं निधन झालं आहे आणि आता गादी कोण चालवणार हे सगळे मुद्दे आहेत. आणि त्या दरम्यान जे सीन येत होते त्यात येसुबाई साहेबांचे सीन होते. त्यांच्याबरोबर माझे नोकझोकवाले काही सीन होते आणि मला ना ते सीन करताना कळत नव्हतं की मी हे नक्की कसे परफॉर्म करू. आणि त्या दरम्यान झालं असं की मला माझ्या कामाचा रिव्ह्यू चांगला येत नव्हता. कारण सेटवरती जेवढे लोक होते ते एकमेकांच्या कामाचं कौतुक करायचे, तसंच सीन चांगला होत नाही आहे हे सुद्धा सांगायचे. आणि 1-1.5 महिन्यानं मी खूप स्ट्रेसमध्ये होते त्या दरम्यान की काम चांगलं का होत नाही आहे, आपल्याकडून का होत नाही आहे. आणि एक दिवस अचानक मेकअप रूममध्ये दादू आले आणि दादू असं म्हणाले की तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. मी म्हटलं सांगा ना काय. तर ते म्हणाले की आज तुझं खूप कौतुक झालं चॅनल मीटिंगमध्ये. तू मस्त सीन केलास. आणि मी सोफ्याच्या माझ्या बेडच्या शेजारी उभे होते पुढे आणि मी तशीच खाली बसले आणि माझे डोळे पाण्याने भरले. मी रडू लागले. पल्लवी रूममध्ये होती. पल्लवीने लगेच स्वामींच्या समोर दिवा लावला आणि दादूंना प्रसाद देत ती म्हणाली की दादू, तुम्ही आज खूप आनंदाची बातमी दिली. आज आज तरी ती सुखाने झोपेल घरी जाऊन. कारण कित्येक दिवस ती सतत हा विचार करते की माझ्याकडून चांगलं काम का होत नाही आहे, माझा सूर कुठेतरी हरवला आहे या भूमिकेचा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे, चुकल्यासारखं वाटतं आहे. आणि दादूंना हे सगळं ती सांगत असताना तिचेही डोळे पाण्याने भरले होते. सो आम्ही एकमेकांसाठी एकमेकांच्या भूमिकेच्या बाबतीत एवढे सजग होतो की एकमेकांचं काम जरा जरी वाईट होत असलं ना तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला व्हायचं की अरे तिला तिची बाजू किंवा तिला तिची भूमिका ही प्रेक्षकांपर्यंत योग्य रीतीने पोचवताना अडचणी येत आहेत. तर असे काही प्रसंग होते की तेव्हा त्या दिवशी दादूने मला खुश केलं होतं. आणि दादू माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांना पटकन कळतं की मला सीन नाही परफॉर्म केलेला आवडला. इवन अमोल सर एकदा असेच आमच्या देवळाशेजारी असा एक चौथरा होता बसायला
सेटवरती. तर तिथे ते बसले होते आणि मी सीन करून आले. तर अमोल सर म्हणाले की हा सीन छान झालेला दिसतोय तुझा. म्हणलं तुम्हाला कसं कळलं? तर म्हणलं तुझा चेहरा बघूनच कळतंय, नाहीतर सीन तुझा मनासारखा झाला नसेल तर चेहरा पडलेला असतो तुझा. तर सेटवरची ही कमाल होती आणि अमोल सरांची ही कमाल होती की ते प्रत्येकाकडे नीट लक्ष द्यायचे की ओके याचं असं आहे, त्याचं तसं आहे, आणि त्यांना कळायचं की कोण काय मानसिकता ठेवून परफॉर्म करतंय. सो येस, मजा यायची, खूप मजा यायची. मॅडम अनाजी पंतांबरोबर काम करताना असताना कशा सॉरी तुमचा प्रश्न केला पुढे. शेवटावर दुर्लक्ष होतं का मालिका सुरू असताना? अजिबात नाही. उमाताई माझं कौतुक करताय, थँक्यू. अभिनय करताना कधी सोयराबाईंची चीड आली का? हो, चीडही आली आणि त्यांची बाजू समजून, कारण भूमिका करत होते तर प्रेक्षकांनी त्या भूमिकेचा राग करावा यासाठी आधी मी भूमिकेवर प्रेम करणं खूप गरजेचं होतं. तर मला त्यांची बाजू कळत होती की हे का होतं आहे त्यांच्याबरोबर आणि ते का राग व्यक्त करत आहेत, आणि राग व्यक्त केल्यानंतर क्षणात त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायचा की मी का बोलून बसले हे. पण मनात आलेलं ओठी त्या पटकन आणायच्या. आणि होतं असं, काही व्यक्तिमत्व असे असतात जे मनात काही ठेवत नाहीत, लगेच व्यक्त होतात. तर मला नाही त्यांची चीड आली. यू लुक लाईक उर्मिला मातोंडकर. ओ हो, किती जण हे तुम्ही म्हणाल उर्मिला मातोंडकर, बस करा की आता. तुम्ही गाता पण का? नाही नाही, मी नाही गात, मी अशीच छान दिसते फक्त, म्हणजे असं गुणगुणते पण गात नाही मी. धाराऊंबद्दल सांगा ना. धाराऊ माझ्या मनातला एक कोपरा आहे, ज्या कोपऱ्याला माझे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत आणि त्यामुळे आमची मैत्री खूप घट्ट आहे. आम्ही रोज सगळे भेटत नाही, पण हारातल्या दोऱ्याप्रमाणे या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्यांचं दिसणं महत्त्वाचं नाही आहे पण असणं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. तशी तन्वी आहे, जी पुण्याला मी जेव्हा जाते तेव्हा मी हक्काने तिच्याकडे राहते. आणि कमाल मुलगी आहे, म्हणजे वय लहान असून सुद्धा तिच्यात जी मॅच्युरिटी आहे त्याबद्दल कमाल. तन्वी म्हणजे सगुणाबाई बरं का. सगुणाबाई, मातोश्री सगुणाबाईंची भूमिका तिने सुरुवातीच्या काळात साकारली होती. सई राणी सरकार तर माझ्या फेवरेट आहेत, कारण पूर्वा काय परफॉर्म करते. म्हणजे एकतर तिला काही करायची गरज नाही आहे, सुंदर दिसण्यासाठी तिला आमच्यासारखा मेकअप करत बसण्याची गरज नाही आहे. ती अशीच आली तरी कमाल दिसते स्क्रीनवर. आणि अशीही तर ती परफॉर्म करायला लागलं ना, असं व्हायचं की अरे यार ही किती सहज परफॉर्म करते, आपल्याला कधी जमणार असं. पण हो, म्हणजे आय एम ग्रेटफुल की मला अशा सगळ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळालं ज्यांना बघून शिकता आलं. ए पूर्वा, पूर्वाने तर तो लढाईचा सीन होता महाराजांबरोबरचा, तो तर कसला कमाल केला होता तिने. काय ती भेदक नजर आणि मग त्याच्यातून प्रेम व्यक्त करणं. रोमॅन्टिक सीन पूर्वा तू करावेस, आमच्या वाटते नाही ते. हो, मी रायगड पाहिलं आहे. येस, थँक्यू. हो, सईबाईसुद्धा ऑनलाईन आल्या आहेत. येस, मी त्यांना हाय केलं, मी त्यांना किसी पण पाठवली. तुम्ही पुण्यात राहता का? प्रथमेश मांडे विचारतायत. नाही नाही, मी पुण्याची नाही, मी मुंबईची आहे, मी गोरेगावात राहते. सोयरा मातोश्रींशिवाय दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती का? नाही, मला इतकी सुंदर भूमिका मिळाली होती ज्याच्यात
अंतर्मन 3-4 अंतर्मन असलेली भूमिका, ज्याच्यात एक मन हे म्हणतंय, दुसरं मन ते म्हणतंय, असे मिरर इमेजवाले रोल. सांगा तुम्ही या मालिकेत किती जणांना करायला मिळालेत? मला करायला मिळालं आहे. तर मला सोयराबाई साहेबांची भूमिका खूप आवडते. हो ना. पूर्वा लवकर भेट आता. हो, लॉकडाऊन नंतर खरंच भेटूया आता. स्वप्नील कथरे हाय. मनीषा जाधव तुम्ही कर कर खूप चाचा आहात. तुम्ही कर कर खूप चाचा आहात. इतकं कोड्यात का बोलताय? मला नाही कळत आहे काही. टेल अबाउट अनाजी पंत. अनाजी पंत हत्तीच्या बाई त्यांना देणार आहे असं जेव्हा सांगितलं होतं ना, तेव्हा आमच्या बिल्डिंगमधले बरेचसे गुजराती प्रेक्षक होते, जे मला सांगत होते की हत्तीच्या पायाखाली देणार ना, तेव्हा मला पण सांगा, मीच तिकडे येणार आणि तिला त्याच्यावर पाय देणार. तर असे प्रेक्षक होते जे नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांना अनाजी पंतांचा खूप राग येत होता, आणि माझा सुद्धा. योगेश गधावे खूप छान काम केलं तुम्ही, थँक्यू. शंतनू मोघेंबरोबर बेस्ट सीन कोणता? तोच जो मी तुम्हाला सांगितला की ज्याच्यात ते मला समजावतात की तुमच्या मुलाला सगळ्यांसमोर ओरडण्यापेक्षा तुम्ही एकट्यात समजावून सांगितलं असतं तर त्याचा अपमान झाला नसतात आणि त्याने तुमचं म्हणणं नीट ऐकून घेतलं असतं. या सीनने माझ्या आयुष्यात खूप बदल घडवले. तर तो सीन कायम माझ्या मनात आणि स्मरणात राहणारा सीन आहे. शंतनू मोघे सर कीर्ती महान आहे त्यांची. जे स्वतःच्या आईवडिलांना देव ही उपमा देतात ते माझ्यासाठी ग्रेट आहेत, कारण त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव त्यांनी देव असं ठेवलेलं आहे. सो आजकालच्या जगात मुलं आपल्या आईवडिलांची नावं त्रास किंवा अरे बापरे असं काहीतरी ठेवतात, पण जिथे एक मुलगा आपल्या वडिलांचं नाव देव ठेवतो आणि सांगतो की माझे वडील माझ्यासाठी देव आहेत, हॅट्स ऑफ त्यालाही आणि त्याच्या बाबांनाही. राहुल थोरात जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू. थँक्यू. मला तुम्हा सगळ्यांना आमच्या डी ओ पीजबद्दलसुद्धा सांगायला आवडेल. आमचे डी ओ पीज निर्मल जानी सर यांनी त्यांचं अकस्मात निधन झालं होतं तेव्हा, आणि म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी तो खूप मोठा शॉक होता, कारण आदल्या दिवशी त्यांच्याबरोबर शूटिंग करून सगळे घरी गेलो आपापल्या, आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी कळली होती. ते मला प्रेमाने सासूबाई म्हणायचे, कारण त्यांच्या सासूचंही नाव स्नेहलता होतं, आणि आम्ही खूप छान बॉन्ड शेअर करायचो. खूप मिस करते त्यांना, कारण कुठलाही सीन झाल्यानंतर ते सीनबद्दल समजावून सांगायचे, आणि सीनमध्ये तू काय छान केलंस आणि आणखीन काय करायला हवं होतं हे समजावून सांगायचे. इतके मोठे डी ओ पी, ज्यांना खरं तर कुठल्याही आर्टिस्टला जाऊन कौतुक करण्याची आणि त्याला समजावून सांगण्याची गरज पण नाही, ज्यांनी जखम आणि गोलमालसारख्या सिरीज केल्यात, त्यांनी का एखाद्याच्या लेवलला येऊन त्याच्याबरोबर मैत्री करावी. तर ते इतके गोड होते. तर निर्मल सर होते, परत आमचे विकास सिंग, परत फोकस पुलर आमचा आशिष, हे सगळे सत्या, हे सगळे ना खूप प्रेमाने सीन शूट करायचे, आणि सीन शूट झाल्यानंतर काय सीनमधलं आवडलं काय नाही आवडलं हेही तितकंच परखडपणे सांगायचे. त्यामुळे ना ही टीमच इतकी खरी होती ना
की राग आला तर रागही सगळे व्यक्त करायचे आणि प्रेम म्हटलं तर प्रेमही व्यक्त करायचे. त्यामुळे या लोकांबरोबर मला खूप मजा यायची. शर्वाणीताई नंतर नंतर इन झाली होती, तर शर्वाणीताईबरोबर मजा यायची खूप. मीनल मीनल तर कमाल आहे, तिला काय येत नाही विचारा, तिला सगळं येतं जगातलं. तर असे सगळे टॅलेंटेड लोक एकत्र आले होते, काय सांगू तुम्हाला. मनीष कांबळे म्हणतायत जय शिवराय. जय शिवराय. शंतनू मोघे सरांनी पानिपत मूवीमध्ये निगेटिव्ह भूमिका केली आहे, त्याबद्दल काय सांगाल. त्याबद्दल मी काय सांगू, मी नाही पाहिलं आहे पिक्चर. मी तुम्हाला एक सांगू का, या 3 वर्षात ना मी फार कमी पिक्चर पाहिला आणि मी फार कमी गोष्टी अशा एक्सप्लोअर केल्या आहेत 3 वर्षात. कारण 3 वर्षात मी फक्त माझी मालिका, माझं काम आणि माझं घर एवढंच करत होते. आणि ते करताना मला बोर पण होत नव्हतं, मी एन्जॉय करत होते ते. तर तुम्ही त्यावेळी जे करताय ते एन्जॉय केलं ना की मग बाकीच्या गोष्टी लक्षात नाही येत, आणि मी ते केलं. मी खूप माझा लाईफ एन्जॉय केलं. तुम्ही पूर्वा आणि पल्लवी फार फार सुंदर आहात. ऐकतेस का पूर्वा, ऐकतेस का पल्लवी. सुष्मिता माळी म्हणतात थँक्यू. रामराजे यांच्यासोबतची क्यूट सीन सांगा ना, माऊली पाटील विचारतात. रामराजेंनी माझा खूप ओरडा खाल्ला आहे बऱ्याचदा, कारण सीन करताना ना सीन पार्ट नसला किंवा वाक्य चुकीचं घेतलं तर मी त्यांना खूप ओरडायचे. पण अर्थात चांगलं व्हावं म्हणूनच ओरडायचे. पण टग्या आहे तो, असा वाटतं तुम्हाला शांत आणि असा एकदम सिम्पल सिम्पल बोलून, नाही खूप टाग्या येतो, मस्ती खूप आहे. पण ठीक आहे, म्हणजे लहान मुलं आहेत, लहान मुलांनी मस्ती नाही केली तर कोण करणार. डिड यू एव्हर गेट अँग्री ऑन द कॅरेक्टर यू प्लेड ऑफ सराबाई. हो, अर्थात मी मला काही वेळेला राग यायचा, काही वेळेला मला त्या भूमिकेबद्दल समजून घेतल्यावरती कळायचं की नाही नाही जे झालं ते करेक्ट होतं त्यावेळी. ए पल्ल, ताई तुम्ही याआधी कोणती भूमिका केली होती. बऱ्याच भूमिका केल्या होत्या, पण आपण आता त्या भूमिकेबद्दल इथे नको बोलूया, कारण इथे आपण सोयराबाई साहेबांचा प्रवास आणि माझ्या रिलेटेड त्या गोष्टी आपण बोलतो आहे. सो आपण मालिकेविषयीच कॉन्स्टंट राहूया. तुमची सिरियलमधली बोलण्याची शैली खूपच अप्रतिम आहे. थँक्यू. त्या शैलीबद्दल तुम्हाला सांगेन, मला दादूने तेव्हा समजावलं होतं की जे मानी व्यक्ती असतात किंवा जे व्यक्तिमत्व स्वतःच्या गोष्टींना प्राधान्य देणारं आणि शिष्टाचारी असतात, ते कधीही असे बोलत नाहीत. ते त्यांची हनुवटी ही नेहमी अशी असते उंच, आणि ते नेहमी अशी उंच हनुवटी ठेवूनच बोलतात. मीपणा म्हणतात ह्याला. आणि तो मीपणा सोयराबाई साहेबांनी बऱ्याचदा स्वतःचं मत व्यक्त करताना दाखवला आहे. तर त्यामुळे मी डोळ्यातून आणि माझ्या बॉडी लँग्वेजमधून ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुमच्यापर्यंत करेक्ट पोचलं असेल. प्रीतम म्हणतायत की माझा 1.5 वर्षाचा मुलगा तुमचं नाव घेतो, बंद झालं तरी तुमचं नाव घेतो, एक तुमचं नाव. ही ही, थँक्यू. शौर्याला पण तुम्ही ऐतिहासिक माहिती खूप दिली असेल ना. हो हो, अमोल शिंदे विचारतायत. येस येस. पायल जाधव, तुम्ही खूप छान आहात. थँक्यू. मला वाटतं मी जयाताई, तुमच्याबद्दल मी सांगितलंच नाही काही. जयाताई आम्हाला साडी नेसवायच्या, नऊवारी साडी, आणि कमाल साडी नेसवायच्या त्या. म्हणजे जयाताई नसल्या की शमीम यायची, मग आम्ही ना जरा अळमटळम करायचो आणि आम्ही जयाताईंची वाट बघायचो, कारण आम्हाला असं असायचं की आम्हाला जयाताईंच्या हातूनच साडी नेसायची. तर मस्त मजा. ममता माझ्यासाठी छान छान ज्वेलरी आणायची आणि छान सगळं
छान ज्वेलरी सेट करून द्यायची प्रत्येक सणासुदीच्या सीन्सना. तर कमाल मजा यायची. गणेश लोणारे हे एक कमाल आहेत. गणेश, तू कधी बघितलास हा लाईव्ह तर तू दिलेल्या कोल्हापुरी मला खूप आवडल्या आहेत हा. आणि तो कमाल आहे. तो सेटवरती मस्त धमाल मस्ती करतो आणि आम्ही खूप आमचा हाशा पिकायचा. आमच्या रूममधून हा हा हू हू असे आवाज खूप यायचे, कारण सीन करताना बऱ्याचदा टेन्शनवाले आणि असे खूप इंटेन्स सीन असायचे. तर आम्ही अदरवाईज सेटवरती आमचा मूड जरा लाईट ठेवायचो. शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा दिनेश म्हणतात. काय रे लास्ट तू जातोस का? कावळा आलाय. आत्ता कुठे, आत्ता जायची वेळ झाली त्यांची पण आणि खरं तर माझी पण. हो हो, रचना मी अशीच आहे ग. हो, एकदा जय शंभूराजे म्हणा. जय शंभूराजे. आपण सहन क्षमता काय असते हे प्रेक्षकांना दाखवून दिले आहे. थँक्यू. आणि सहन क्षमता काय असते हे सेटवरच्या सगळ्याच लोकांनी माझ्या बाबतीतही दाखवलं. त्याबद्दल सेटवरच्या सगळ्याच लोकांना धन्यवाद. कारण मला सेटवरती स्पॉट दादापासून लाईट दादांपासून सगळे ना मला त्यांच्यावर मस्ती करायला खूप आवडायचं आणि मी त्यांना इतकं चिडवायचे आणि ते सगळे इतकं प्रेमाने सगळे ऐकून घ्यायचे आणि एन्जॉय करायचे. त्याबद्दल खरंच थँक्यू सगळ्यांनाच. अमोल कोल्हे सरांचा स्वभाव कसा आहे? समीर पोटाळे. खूप छान आहे आणि करारी व्यक्तिमत्व आहे अमोल सर. म्हणजे बरं, ते किती मस्ती करतात हे तुम्हाला त्यांच्या लाईव्ह सेशनमध्ये तर लक्षात आलंच असेल. त्यांनी आम्हा सगळ्यांबद्दल एक एक गोष्टी सांगितल्या. आमची पोल उघडली की मी त्यांना खाण्याचे फोटो पाठवते आणि खाणं पाठवत नाही, तर असं काही नाही आहे, मी त्यांना ते पण पाठवते. पण मग असं त्यांनी सांगितलं तर मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी खाण्याचा फोटो पाठवला. नाही, ते खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. खरं तर आज शंतनू सर लाईव्ह यायला पाहिजे होते शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त. हो ना, मलाही तेच वाटलं होतं आणि माझ्या लक्षात नाही आलं की आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे. नाहीतर मी खरंच इन्सिस्ट केलं असतं की तुम्ही खरं तर त्यांनाच बोलवा म्हणून. अमोल शिंदे, तुम्ही खूप रोखठोक बोलता म्हणून तुमचा स्वभाव खूप छान वाटतो. थँक्यू बॉस. येसुबाई साहेबांबद्दल काय बोलाल? काय बोलू, तुम्ही सांगा. मी काय बोलू त्यांच्याबद्दल? तुम्हाला एवढं तर मी आता सांगितलं की येसुबाईंबरोबर आम्ही खूप मस्ती करायचो. त्यांच्याबरोबर बसून मी त्यांच्या आवडीची गाणीही ऐकली आहेत. त्यांचा डान्स नाही पाहिला आहे मी, पण गाणी ऐकली आहेत. आणि सीन छान परफॉर्म करायच्या. मुलगी कमाल दिसते, सुंदर दिसते ती. म्हणजे विदाऊट मेकअप पण म्हणजे मला असा प्रश्न पडायचा की ही मेकअप का करते? हिला मेकअपची तर गरजच नाही आहे. पण इतकी नितळ त्वचा, त्यात इतकी शूर मुलगी जिला घोडस्वारी येते, तिला लाठीकाठी येते. तर काय तिला अजून काय हवं आहे? भुवई उंचावून दाखवा ना ती भेदक नजर प्लीज. अमृत पारित. अहो, भुवई उंचावण्यासाठी आणि भेदक नजर दाखवण्यासाठी ना काहीतरी समोरच्याने वाईट करावं लागतं आणि वाईट केलं ना की ते एक्सप्रेशन माझ्या चेहऱ्यावर आपोआप येतात. तुम्ही नका त्या एक्सप्रेशनची वाट बघू. अमोल कोल्हे सर खासदार म्हणून काम करतात, ते मस्त आहे. हो हो, खरंच छान आहे. आमचे कोल्हापुरी आनंद काळे यांच्याबद्दल थोडं सांगा ना. अहो, तुमच्या कोल्हापुरी आनंद काळेंना की नाही माझ्या हातचे कॅरेमल कस्टर्ड खूप आवडतं आणि त्यांनी मला रेसिपीसुद्धा विचारली होती, पण मी त्यांना सांगितलीच नाही. का सांगू? माझी स्पेशल रेसिपी आहे, मी कोणालाही सांगणार नाही.
मस्त आहेत आनंद दादा. आम्ही काय ना, तुम्ही छान असलात की तुमच्याबरोबर असलेले सगळेच छान असतात. तर रमेश रोकडे, अजय तपकिरे, नचिकेत जोग या सगळ्यांबरोबर मी फार कमी काम केलं, पण जेवढं केलं त्याच्यात खूप मजा आली. आणि माझ्या सगळ्याच सहकलाकारांबरोबर मला खूप मजा आली. ज्यांनी ज्यांनी मनापासून सीन केले त्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना मजा आली. माझ्या DOPs बरोबर मला मजा आली, माझ्या स्पॉट दादा, लाईट दादा, माझ्या सगळ्याच टीमबरोबर मला खूप मजा आली. तर आता काय ना, आता मी लाईट ऑन केला आहे, पण आता हळूहळू हळूहळू अंधार होऊ लागला आहे. तर आता आपोआप सगळं डीम होण्याआधी तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणते मी. आणि आज तुम्हाला सगळ्यांबरोबर गप्पा मारून खरंच खूप मजा आली. तुम्ही खूप छान भूमिका केलीत. वी लव्ह यू. आय लव्ह यू टू गाईज. असंच माझ्यावर प्रेम करा आणि तुमच्या अपेक्षांना, तुमच्या प्रेमाला मी नेहमी मान देईन आणि तुमच्या अपेक्षांना खरं उतरण्याचा प्रयत्न करेन. एवढं बोलून मी आत्ता हा लाईव्ह सेशन संपवते. सो जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. बाय.